बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेत्याकरता किती सदस्य संख्या असावी नियमात उल्लेख नाहीये। विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कोणतेही लिखित नियम नाहीत। विधानसभा सचिवालयाकडून आता ठाकरेंच्या शिवसेनेला हे उत्तर देण्यात आलेले आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 25 नोव्हेंबरला विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहून विरोधी पक्षनेते संदर्भात नियमावली मागवलेली होती। या संदर्भात आता निर्देशानुसार आपणास कळवण्यात येतंय की विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात राज्य विधानसभा नियमात कोणतीही विवक्षित तरतूद नाही, म्हणजे एक ठराविक तरतूद नाही। विधिमंडळ सचिवांकडून हे स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे मवियाचा विरोधी पक्षनेता आज ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधिमंडळ सचिवांना या संदर्भात पत्र लिहिण्यात आलेलं होतं। त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात आता मात्र मवियाच्या पथ्यावर पडणारी ही बातमी समोर येतेय। नेमकं कोणाचं पारडं मवियामध्ये विरोधी पक्षनेत्याकरता जड मानलं जात आहे? लागवी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे, कारण एकूणच 25 नोव्हेंबर 2024 ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला एक पत्र देण्यात आलं होतं, ज्यामध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात काही सदस्य संख्या आहे का याबद्दल माहिती मागवली होती। मात्र आता विधिमंडळ सचिवाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। या विरोधी पक्षनेता निवडीसाठी कोणतीही विवक्षित नियमावली नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मात्र संसदीय प्रथा म्हणजे संसदेच्या प्रथेनुसार आणि परंपरेनुसार त्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात येईल, अशा प्रकारचं उत्तर खरं तर ठाकरे गटाला मिळालेलं आहे। त्यामुळे आता ठाकरे गट गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे। आज ठाकरे गट लेखी उत्तर देणार का किंवा सचिवालयाकडे पत्र देणार का, विधानसभा अध्यक्षांकडे पत्र देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता ठाकरे गटाला मिळावा याचा कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे का, आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल यांचा सुद्धा यामध्ये सल्ला घेतला जाईल, त्यांचा सुद्धा दावा आहे का, हे सर्व बघून महाविकास आघाडीमधून ठाकरे गट हे विरोधी पक्षनेते पदासाठी आज जे पत्र आहे ते विधानसभा अध्यक्षांना देऊ शकतात। लागवी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।